एक कलथा. काय आहे याला काय म्हणतात तुझ्यात? कलथा. कलता. बरं, हा जो कलता आहे तो इथे पकडायचा, असा मध्ये किंवा इथे असा पकडायचा नाही, इथे पकडायचं आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे पत्ते आहेत हे असे पूर्ण असे व्यवस्थित असे उचलायचे आणि या ताटामध्ये टाकायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. जी ताई जास्तीत जास्त पत्ते गोळा करेल ती असणार आहे विजेती. तर पहिला खेळ ही ताई खेळणार आहे, दुसरा खेळ सखी खेळणार आहे आणि तिसरा खेळ दोघींनी मिळून खेळायचा आहे. त्यामुळे हा खेळ सुरू करण्या अगोदर म्हणजे मी 1 2 3 म्हणण्या अगोदर ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी अत्यंत महत्वाचं आहे, कारण मला या भावाला खूप काळजी आहे तुमची. काय आहे की या पहिल्या खेळात कुठली टीम जादूची छडी वापरणार आहे? जादूची छडी वापरायची आहे? काही काय म्हणणे तुझं? वापरायची आहे, जादूची छडी वापरायची आहे. मैत्री टीम जादूची छडी वापरणार आहे. खेळ सुरू होण्या अगोदर मी विनंती करतो की चारही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात यावी. याबरोबर 1 2 3. हा, आणि कलता एकदम मागे पकडायचा आहे, कलता एकदम मागे पकडायचा आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. ताट टेबलाला टच करायचा नाहीये. टेबलाला ताट टेबलाला ताट वरती करायचंय. शेवटची 10 सेकंद शेवटची. 10 9 आणि 1. बघूया सोबती टीमने किती पत्ते गोळा केलेले आहेत. 64. आणि आता बघूया मैत्री टीमने किती पत्ते गोळा केलेले आहेत. आणि 37. बघूया टीम दोस्तीने किती गोळा केलेले आहेत. 1 2 3 36. आणि आता बघूया सवंगडी टीम 1 2 3 44 आणि 45. आणि निर्णय असा आहे, या खेळातली विजेती जोडी आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती जोडी आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे मैत्री, ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम दोस्ती, ज्यांना मिळालेले आहेत 0. बरं, या खेळामध्ये आता गुणसंख्या तर कळलेली आहे, पण तुम्ही जादूची छडी वापरणार असं म्हणाला होतात, तेव्हा तुम्हाला जादूची छडी वापरावी लागणार आहे. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. आता बघूया स्कोर बोर्ड काय सांगतोय. सवंगडी आणि मैत्री यांची गुणसंख्या समसमान झालेली आहे. जावा आहेत ना तुम्ही मगाशी आल्या सांगितलं होतं. काय सांगशील, असं काय म्हणजे नातं आहे तुमचं? कधी गोड कधी तिखट? म्हणजे जावांचं नातंच असं असतं ना, कधी थोडंसं तिखट कधी गोड, कधी कधी दोघींचं एकमत होत नाही. अच्छा, नाही बरोबर. त्याच्यामुळं मग होतं कधीतरी असं. अच्छा, पण मग या चिडतात का लगेच, रागवतात? हो, चिडतात ना. मी समजून घेते पण. हो. बरोबर आहे ग ताई, बरोबर आहे. लहानांनाच समजून घ्यावं लागतं, मला माहिती आहे ना. पण असं कधी येतं का मनात की तू थोरली आहेस, तू मोठी आहे, तर ही काय मला सांगते वगैरे, असं कधी येतं मनामध्ये? शक्यतो नाही येत, कारण की जर तिचं सांगण्याची पद्धत एवढी उत्कृष्ट आहे की ते मनाला अगदी भावून जातं. नाही की बरोबर आहे, ही सांगते ते बरोबर आहे, त्याच्यामुळं मग ते मोठी असले तरी राग येत नाही. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर हा जो तुमचा समजूतदारपणा आहे ना एकमेकांचा, हा समजूतदारपणा आहे ना तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणतो. हो, आणि बरोबर. म्हणून तुमची जी मैत्री आहे ना, ती जी एक म्हणतो ना आपण, जी मैत्री ना ती अधिक जास्त घट्ट आहे. ताई खूप छान वाटलं माहिती का तुमच्या दोघींबरोबर गप्पा करताना. एक छानशी मिठी मारा बघू दोघी जणी. ओ हो,